नमस्कार. आज मंगळवार. भगवती क्लासेसच्या अंतर्गत आपण पुस्तक वाचनाचा जो कार्यक्रम अवलंबलेला आहे, त्यात मी आज मंगळवारी सुजाता साळुंखे, हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन या पुस्तकाचा मराठी अनुवादाचे वाचन करत आहे. आपण आत्तापर्यंत 11 प्रकरणं वाचून पूर्ण केलेली आहेत. आज आपण 12वं प्रकरण वाचणार आहोत. श्री एम यांच्या जीवनामध्ये जे गुरु त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणारे ठरले, त्याबद्दल त्यांनी स्वतःच्या जीवनाचं आत्मचिंतन करताना आत्मकथनाचं पुस्तक हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्या टप्प्यावर त्यांना कोण-कोण भेटलं हे त्यांनी आपल्याला या पुस्तकाद्वारे सांगितलेलं आहे. चला तर मग आज आपण 12वा प्रकरणाचं वाचन करणार आहोत. माईमा अशा त्यांच्या आयुष्यात आलेल्या आहेत. आता माईमा या अलौकिक नग्न स्त्रीविषयी मी तुम्हाला सांगतो. मला हे आठवत असेलच की ज्या श्री अनंत नारायणन पिल्ले यांच्या घरात मी गोपाल स्वामींना पहिल्यांदा भेटलो, त्याच घरात मी माई यांचे नाव ऐकले. ते सांगत होते की सामाजिक वागणुकीची बंधने झुगारून दिलेली आणि अध्यात्मात फार पुढे गेलेली एक स्त्री कन्याकुमारीला समुद्रकिनारी रेतीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या सहवासात राहते. ही माहिती समजल्यावर 2च दिवसांनी त्रिवेंद्रमहून कन्याकुमारीला जाणारी सकाळची बस मी पकडली. तो रविवार होता. दुपार होण्याच्या आधीच मी कन्याकुमारीला पोहोचलो. उन्हाळ्यातला तो भाजून काढणारा असा दिवस होता. कन्याकुमारी केप कॅमोरिन म्हणजे भारताचे दक्षिण टोक. याच ठिकाणी बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्र एकमेकात मिसळून गेलेले आहेत. हे अत्यंत सुंदर असे ठिकाण असून विशेषतः सूर्योदय, सूर्यास्त, पौर्णिमेच्या रात्री तर विचारूच नका. मी ज्या काळाविषयी बोलत आहे, त्या काळी नैसर्गिक सौंदर्य व पावित्र्यावर घाला घालणाऱ्या विटा आणि काँक्रीटच्या इमारतींचे जंगल अजूनही वाढलेले नव्हते. ओहोटीच्या काळात एखादा क्षण समुद्रात असलेल्या प्रचंड विवेकानंद शिलाखंडापर्यंत पोहत जाऊ शकत असे. तेथे खडकांवर आपटणाऱ्या लाटांच्या घनगंभीर आवाजात शांतपणे ध्यान लावून बसू शकत असे. याच ठिकाणी ध्यानस्थ बसलेल्या स्वामी विवेकानंदांना गरीब व पददलित लोकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळालेली होती. प्राचीन दंतकथांमध्ये ज्याचा उल्लेख आहे, ती कुमारी देवता म्हणजे कन्याकुमारी चे मंदिर समुद्राकडे तोंड करून या किनारी उभे आहे. असे म्हणतात की फार पूर्वीच्या काळी देवीच्या नथीमधील एक मौल्यवान हिरा रात्रीच्या वेळी खलाशांना आपली जहाजे योग्य दिशेने नेण्यासाठी दीपगृहाच्या दिव्यासारखी उपयोगी पडत असत. पण पण हे दंतकथा खरी का खोटी हे सांगण्यासाठी आपल्याकडे किंवा हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणताही पुरावा नाही. असेलही एखाद्या वेळेस हा अमूल्य हिरा हिरा पण मात्र आता तो त्या जागेवर शिल्लक नाही. देवी देवता सुद्धा मनुष्याच्या लोभी पणाच्या शिकारीला बळी पडतात. याचं हे उदाहरण. दुसरं काय? माध्यानी हे मंदिर बंद होते. हे मला माहीत असल्यामुळे मी प्रथम मंदिरात जायचे ठरवले. नथीमध्ये खोटा हिरा असूनही देवीची मूर्ती फारच सुंदर वाटत होती. नेहमीप्रमाणे पुजाऱ्याचे लक्ष मी थाळीत किती पैसे टाकतो ह्याच्यावरच होते. देवीपुढे त्याने एक निरांजन ओवाळून मी पुढे केलेल्या त्याने पुढे केलेल्या थाळीत मी ₹1 टाकला. थाळीतील एक फूल व चंदनाची उटी घेतली. मग खाली वाकून नमस्कार करून मी देवळातून बाहेर पडलो. आता मला माईमाला शोधायचे होते. सकाळी नाश्ता न केल्याने मला जोरदार भूक लागली आहे, याची मला जाणीव झाली. एखाद्या हॉटेलात जाऊन काहीतरी खावे आणि मग थोडीफार चौकशी करावी, असे मी ठरवले. हॉटेल मुरुगा विलास या पहिल्याच हॉटेलात मी शिरलो. हॉटेलच्या गल्ल्यापाशी असलेल्या एका टेबलापाशी मी येऊन बसलो. एकदम चविष्ट असा मसाला डोसा खात-खात करडे केस, डोळ्यांवर चष्मा, झुपकेदार मिशा व हातात सोनेरी घड्याळ असलेल्या व हॉटेलचा मालक असणाऱ्या त्या गल्ल्यावर बसलेल्या माणसाला मी माईमाबद्दल विचारू लागलो. तो म्हणाला, "हो, माईमा मला माहिती आहेत." मी पुढे विचारले, की "ती या ठिकाणी कुठून आली?" पण त्याबद्दल कोणालाच काही माहिती नाहीये. ते पुढे म्हणाले, "30 वर्षापूर्वी ती कन्याकुमारीला किनाऱ्यावर पहिल्यांदा दिसली आणि आता 30 वर्षानंतरही ती त्या वेळेसारखीच तशीच दिसते. अंगावर एकही कपडा नसतो. आजूबाजूला भटक्या कुत्र्यांचा घुळका असतो. आपल्याला मिळेल त्या अन्नातला बराचसा भाग ती कुत्र्यांना खाऊ घालते."
नंतर एक मध्यमवयीन वेटर आमच्याकडे आला. बोलण्यात सहभागी होत त्याने सांगितले, की मनुष्य रूपामध्येच ती जगन्माताच आहे. तुला हे कसे काय माहीत झाले? असे म्हणतात तो म्हणाला, की मला बरेच अनुभव आले आहेत आणि ते मी अनुभव दुर्लक्षित करू शकत नाहीये. तिला अन्न तरी कोठून मिळत असे? मी विचारता तो म्हणाला, पहिल्यांदी ती बाई वेडी समजून कोणी काही देत नसे. मग ती समुद्राकडे जाऊन नुसत्या हाताने मासे पकडत असे. मग काय? त्या माशांवर समुद्रातल्या ओल्या पाणवनस्पती ठेवून त्यावर फुंकर मारत बसायची. मग अचानक जाळ तयार होऊन ते मासे खाण्यायोग्य असे खरपूस भाजून निघायचे. ही घटना प्रत्यक्ष पाहिल्यापासून लोक तिला अन्न देऊ लागले. कित्येक हॉटेल मालकांची तर अशी समजूत आहे, की त्यांच्या दारात तिने कधी भिक्षा मागितली, तर त्या दिवशी नक्कीच काहीतरी आपल्याकडे चांगले घडणार आहे. मग ते तिला पोटभर अन्न देऊ लागले. पण प्रत्यक्षात मात्र ती कधीच भिक्षा मागायला जात नसे. मला ती कुठे भेटू शकेल? मी विचारले. तसे त्यांनी सांगितले, की देवळाच्या पलीकडे असलेल्या खडकाळ भागाकडे चालत जा. तिथे किनाऱ्यालगत मोठमोठ्या दगडी शिळांच्या मागे कुत्र्यांच्या गराड्यात लपून बसलेली ती तुला दिसेल. माझे खाऊन झाले होते. मला माहिती देणाऱ्याच्या सल्ल्यानुसार मी काही डोसे बांधून घेतले व चटकन न सापडणाऱ्या त्या माईमाच्या शोधात बाहेर पडलो. पायात चपला असल्याने मला बरे वाटले, कारण किनाऱ्यावरची वाळू मात्र आता खूपच तापलेली होती. कधी वाळूतून, कधी दगड्या-धोंड्यातून वर-खाली चढत-उतरत किनाऱ्यालगत मी चालत होतो. अचानक कुत्र्यांचे गुरगुरणे कानावर पडून मी जागीच उभा राहिलो. एका मोठ्या शिलाखंडाजवळ वेगवेगळ्या रंगाची व आकाराची 7-8 कुत्री अर्धगोलात उभे राहून दात दाखवत माझ्याकडे गुरगुरत उभी असल्याचे मला जाणवले. नुसते उभे राहण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो. त्यामुळे मी जागच्या जागी थांबलो आणि एकतर मला भीती वाटत होती, की ते माझ्यावर हल्ला तर नाही ना करणार. त्यामुळे मी तिथेच शांत उभा राहिलो. नंतर दगडांच्या मागून एका स्त्रीचा कर्णमधुर आवाज मला ऐकू आला. त्याचा अर्थ तर मला काहीच कळला नाही. पण त्या आवाजात प्रेमळ दिलासा जाणवत होता. कुत्री गुरगुरायची थांबली आणि दगडांच्या मागे वळाली. मग मला धीर आला. मी चालत पुढे गेलो आणि दगडांच्या मागे बघू लागलो. तेथे एका मोठ्या दगडाला टेकून ती बसलेली दिसली. एखाद्या नवजात अर्भकासारखी संपूर्ण नग्न. उन्हात रापलेला व काळा पडलेला तिचा चेहरा पूर्वी किती सुंदर दिसत असेल असा मी विचार करू लागलो. तिचे करड्या रंगाचे कधीच न धुतलेले केस चांगलेच दाट व लांब असल्याचे दिसत होते आणि ती जेव्हा हसली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी मला दिसून आली. तिचे डोळे, काय वर्णन करू मी त्या डोळ्यांचं? आओ, ये. एखादी आई आपल्या प्रेमळपणे मुलाला बोलवते, तसंच ती म्हणाली. एखाद्या तान्हा मुलासारखा डोळ्यात अश्रूंचा महापूर येऊन मी टाहो फोडून रडू लागलो. त्याचे मला नवल वाटले. हृदयातून खोलवरून येणाऱ्या हुंदक्यांमुळे माझे शरीर थरथरत होते. तिच्या छातीशी लागून मानवी दयेचे ते दूध प्राशन करावे असे मला वाटू लागले होते. पण माझ्यावरील संस्कारांमुळे ती इच्छा मी दाबून टाकली. माईमाने हात पुढे करून मला घट्ट मिठी मारली. तिच्या मधुर आवाजात ती काहीतरी बोलत होती. त्याचा अर्थ काहीच लागत नव्हता. काही वेळाने मला खूप हलके-हलके वाटू लागले. जणू काही माझ्या मनावरचा ताण आणि ओझे त्या अश्रूंच्या महापुरामध्ये वाहून गेले होते. मी भानावर आलो आणि तिच्यासाठी आणलेले डोसे तिला दिले. कागदाचा पुडा सोडून एक डोसा तिने तिच्यासाठी ठेवला आणि बाकीचे डोसे तिने सोबती असलेल्या त्या कुत्र्यांमध्ये वाटून टाकले. डोश्याचा एक तुकडा तिने मला भरवत, माझा चेहरा गोंजारत, मला अर्थ कळला असा एक शब्द उच्चारला, "जाओ." जा, जा आता. निघण्याची ती सूचना मी लक्षात घेऊन तिला साष्टांग नमस्कार केला आणि मी जाऊ लागलो. बस स्टॉपकडे जाताना दूरवर असलेल्या आणि पुन्हा पुन्हा तिन्ही समुद्रांच्या पाण्याने धुवून निघणारा विवेकानंदांचा शिलाखंड मला दिसत होता. मी या विचारात घडलो होतो, की स्वामी विवेकानंद जेव्हा प्रथम अत्यंत त्यांचे प्रिय गुरु रामकृष्ण परमहंस यांना भेटले, तेव्हा त्यांना जसे वाटले असेल ना, तसेच मला आता वाटलेत का? तीच माझी भावावस्था झाली आहे का? नंतर बस पकडून मी त्रिवेंद्रमला परत गेलो. घरी यायला बराच उशीर झालेला होता. आई अजूनही जागी होती. जेवण गरम करून तिने टेबलावर ठेवले होते व झोपायला जायला निघाली. मला एकही प्रश्न तिने विचारला नाही. फक्त जाण्यापूर्वी, "खूप उशीर झाला आहे, जेवून घे आणि झोप." इतकेच काय ते बोलून ती निघून गेली.
त्या रात्री मला एक स्वप्न पडले. रस्त्यात भर चौकात वडाचे एक मोठे झाड दिसले. त्याखाली बुद्धासारखा पद्मासन घालून मी बसलो होतो. माझ्या हडकुळ्या देहावर फक्त एक लंगोटी होती. माझे केस जटा झालेले व लांब होते आणि माझ्या चेहऱ्यावर दाढी होती. चौकात एका रस्त्यावरून हातात एक ओबड-धोबड काठी घेऊन माझ्याकडे कोणीतरी चालत येत होते, असे मला दिसले. नीट पाहताना मला समजले की ती माईमाच होती. फरक एवढाच होता की तिने जांभळ्या रंगाची साडी नेसलेली होती. मी तिच्याकडे बघू लागलो, तर ती उंचच उंच होत गेली. अगदी वडाच्या झाडापेक्षा पण उंच. वरून माझ्याकडे बघत ती म्हणाली, "मला भूक लागली आहे, मला खायला दे काहीतरी." मी काहीच करू शकत नव्हतो, कारण माझ्यापाशी खाण्यासाठी काहीच नव्हते. "अरे, तुझ्या भिक्षेच्या कटोऱ्यात बघ की." ती म्हणाली. माझ्या कटोऱ्यात तांदुळाचा एकमेव दाणा होता. तो मी तिला अपराधीपणे अर्पण केला. मोठ्या चवीने तिने तो दाणा खाल्ला व उजव्या हाताने माझ्या कपाळाला स्पर्श करत ती म्हणाली, "डोळे मीट आता." वर्णनातीत अशा परमानंदाची एक लाट कपाळामागे माझ्या शरीरात उसळली व शरीरामधील एकेका पेशीमध्ये जाऊन थडकली. पहाट होऊन गेली होती. मला जाग आली. माझे अंग अजूनही त्या दिव्य भावनेमुळे इतके थरथरत होते, की एखाद्या दारुड्यासारखा मी पायावर धड उभाही राहू शकत नव्हतो. कसाबसा अडखळत मी बाथरूममध्ये जाऊन आलो आणि परत अंथरुणात पडलो. आईला मी सांगितले, "मला आज बरे वाटत नाहीये, त्यामुळे मी काही आज कॉलेजला जाणार नाहीये." मला ताप आलाय की काय असे वाटून तिने माझे कपाळ चाचपडले. नाश्त्याला तिने फक्त मला तांदूळाची पेज दिली. संध्याकाळपर्यंत मात्र ही भावना कमी कमी होत गेली व मी परत पूर्वस्थितीत आलो. पण ही आठवण मात्र कायमस्वरूपी माझ्या मनात घर करून बसली आहे. असं हे माईमाचं प्रकरण आत्ता इथे 12वं संपलेलं आहे. आता पुढचा. 13. पावित्र्यपूर्ण वेडाचा अर्थशोध. पुढे निघण्यापूर्वी आणखी एका अद्भुत प्रसंगाचा उल्लेख करणे मला आवश्यक वाटते. कलाडी मस्तान यांना मी ज्या जागी भेटलो होतो, त्या भीमापल्लीपासून पुंथुरा नावाचे एक गाव असून, त्या गावात लोकांना लाथ मारणारा एक सत्पुरुष राहत असल्याची बातमी मला समजली होती. माहितीच्या एका सुताराकडून मला हे समजले. नाताळच्या सुट्टीमध्ये एका शुक्रवारी माझ्या उत्सुकतेने माझ्या आळसावर मात्र मात केली व त्या विचित्र माणसाला भेटण्यासाठी मी पुंथुराला जाणारी सकाळची बस पकडली. तिथे पोहोचताच वाळूत बसलेल्या या गूढ माणसाभोवती जमलेल्या माणसांचा घोळका मला दिसला. त्या माणसाच्या काटकुळ्या व सावळ्या अंगावर घाणीची पुटे चढली होती. लंगोटी सोडली तर अंगावर बाकी काहीच नव्हते. त्याचे जटा झालेले केस व दाढी इतकी लांब होती की ती जमिनीला टेकत होती. त्याची नजर मात्र एखाद्या सापळ्यात अडकलेल्या श्वापदासारखी इकडे-तिकडे भिरभिरत होती. मी त्या घोळक्यात उभा राहिलो. थोड्या वेळाने आता निघावे, हा विचार माझ्या मनात आला आणि एकदम त्या माणसाने मला खुणावून जवळ बोलावले. जावे की न जावे या संभ्रमात मी पडलो असताना कोणीतरी म्हणाले, "अरे जा, जा, तू मोठा भाग्यवान आहेस." नाईलाजानेच मी पुढे झालो. त्याच्या पुढे जाऊन उभा राहिलो. त्याने मला वाकायची खूण केली. मी खाली वाकत माझे तोंड त्याच्या चेहऱ्यापाशी आणले. आता घाण वासाचा प्रचंड भपकारा माझ्या नाकात शिरणार असे मला वाटले. पण काय आश्चर्य! मला अगरबत्तीचा मंद सुगंध येऊ लागला. अचानक दुसरे काहीतरी खूप जोरात माझ्यावर येऊन आदळले. कोणीतरी मला पूर्वसूचना न देताच त्या विचित्र माणसाने बसल्या-बसल्याच त्याच्या कोपरांवर रेलत माझ्या उजव्या गालावर एक सणसणीत लाथ घातली होती. मी उठून उभा राहत माझा गाल चोळू लागलो. आमच्यात काही बोलणेच झाले नाही. माझ्या स्वामींना आता स्वामींना आता काहीच रस उरलेला नव्हता. त्यामुळे ते दुसरीकडे बघत बसले आणि आता आणखी येथे थांबण्यात काही अर्थ नाही असे वाटून मी परत बस स्टॉपकडे निघालो. काही महिन्यापूर्वी शीर्षासनाच्या एका प्रकाराचा सराव करताना मी पडलो होतो आणि तेव्हापासून पाठीच्या उजव्या बाजूचा खालचा भाग दुखत होता. बसमध्ये मी बसलो. मला जाणवले, की पाठीत भरलेली लचक कुठल्या कुठे नाहीशी झालेली आहे. मी खाली उतरून त्या माणसाकडे परत जाऊन त्याचे आभार मानावे या विचारात होतो. अचानक बस चालू झाली. मनातल्या मनात त्या अनोळखी व्यक्तीचे मी आभार मानले. नंतर पुढे माझी व त्यांची भेट कधीच झाली नाही. माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये पुंथुरा स्वामींची काय भर पडली आहे, हे मला काही सांगता येणार नाही. शंकेकर स्वभावामुळे सुद्धा असेल कदाचित, पण पाठदुखी थांबणे हाही एखादे वेळेस योगायोग असू शकेल,
असे कधी कधी वाटत राहते. माझ्या या विक्षिप्त आयुष्य जगणाऱ्या, नग्न, घाणेरड्या आणि विचित्रपणे जगणाऱ्या व्यक्तींशी झालेल्या भेटींची वर्णने वाचून तुम्ही पण एखाद्या वेळेस चक्रावून गेला असाल. हिंदू धर्मात अशा वेड्या भासणाऱ्या महान स्त्री पुरुषांना अवधूत म्हटले जाते. तर सुफी परंपरेत त्यांना मस्त किंवा मस्तान म्हटले जाते. तर हे अवधूत किंवा मस्तान लोक आध्यात्मिक मार्गात खूप प्रगती केलेल्यांच्या वर्गात मोडतात. का पूर्व ग्रह प्रदूषणामुळे दूर असलेल्या अंतिम सत्याशी झालेल्या त्यांच्या मिलनामुळे त्या तथाकथित सुसंस्कृत समाजाची बंधने ते झुगारून देतात. सामाजिक शिष्टाचाराच्या पद्धतीपासून स्वतःची सोडवणूक करून घेतात. शहाण्या माणसापेक्षा नेहमी ती वेडीच वाटतात. ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे. अशाच एका वेड्या माणसाला त्याच्या वेड्याबद्दल विचारले ना, तर तो काय म्हणाला, "या जगात अजून कोणीही एक शहाणा माणूस मलाच भेटलेला नाहीये. सगळे अगदी सगळे वेडे आहेत. कशासाठी तरी ते वेडे झालेलेच असतात." तो म्हणाला, त्याच्या मते वेड्यांच्या इस्पितळातील लोक आणि इस्पितळाबाहेरचे लोक यांच्यामध्ये फरक एवढाच असतो. काही जण आतबंदी असतात, तर बहुसंख्य बाहेर मुक्तपणे फिरत असतात. काहींना सत्पुरुषांचा एक असाही वर्ग भेटलाय, की अवधूतांचे अनुकरण करत ते नग्न राहतात आणि विक्षिप्तपणे वागतातही. नागा साधू किंवा दिगंबर जैन पंथीय लोकांचे यामागचे कारण सर्वसंग परित्याग असं असून सुद्धा अगदी कपड्यांसकट सर्व गोष्टींचा त्याग करून एखाद्या बालकाप्रमाणे नैसर्गिक अशा साधेपणात राहण्याचे असते. सुफी संप्रदायात अशांना मस्त म्हटले जाते. कारण परमेश्वर कारण परमेश्वर सान्निध्याच्या परमानंदात ते कायम बेहोश अशा अवस्थेत असतात. सामान्य वेडा आणि हे वेडे सत्पुरुष यांच्यामधील सीमारेषा इतकी अंधुक आहे, की एखादे वेळेस खरा वेडा कोण आणि खरा सत्पुरुष कोण हे जोखडण्यात गोंधळ होऊ शकतो. हा अगदी नेहमीचाच गोंधळ असून त्यावर योग्य मार्गदर्शन करणाऱ्या फारच कमी चाचण्या उपलब्ध आहेत. त्यामुळे साधकाने नेहमी शहाणा वाटणाऱ्या माणसाकडूनच मार्गदर्शन घ्यावे, हे उत्तम. सत्पुरुषांमध्ये अशी एक तरा आहे, की खाजगी जीवनात त्यांचे वागणे अत्यंत सरळ असते आणि बाहेर मात्र ते विचित्रपणे वागतात. या विचित्र वागण्यामागचे खरे कारण आलतू-फालतू लोकांना आपल्यापासून दूर ठेवणे असे असते. सुफी संप्रदायामधील अशा काही लोकांना मालामती असे म्हणतात. मी आप्तस्वकीयांचे सर्व बंध तोडून दूरस्थ क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी या अनंत विश्वामध्ये झेप घेण्याच्या उंबरठ्यावर अगदी उतावीळ होऊन उभा होतो. 2 महत्वाच्या बाबी ज्या मला ही झेप घेण्यासाठी बाधा ठरल्या असत्या किंवा मला चुकीच्या मार्गाकडे घेऊन गेल्या असत्या, त्याविषयी मी आता सांगतो. एकतर कर्मठ इस्लाम धर्माला माझ्या गूढ सवयी नापसंत होत्या. माझ्यावर वहाबी परंपरेचे संस्कार झाले असते, तरी मी कधी घर सोडायचा आणि माझ्या सामाजिक कर्तव्यापासून दूर जाण्याचा थोड्या काळासाठी सुद्धा विचार केला नसता. सुदैवाने मला आणि माझ्या बहिणीला कुराण आणि शरीयत शिकवणारे इब्राहिम चाचा हे गुरुजी एक सुफी होते. सुफी शिकवणीतील सखोल अशी गूढ तत्वे त्यांनी मला शिकवली. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. कारण काही कारणांमुळे माझी बहीण जर शिकवणीला हजर नसेल, तेव्हा त्या प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या कित्येक मार्गस्थांची शिकवण ते मला सांगत असत, की ज्या योगे या आध्यात्मिक खजिन्याचा शोध घेण्याची माझी इच्छा वाढतच गेली आणि त्यासाठी काय वाटेल तर तो त्याग करण्याची मोठी प्रेरणा मिळत असे. आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांसाठी या मार्गावर खूप पुढे गेलेल्या सत्पुरुषांनी एक फार मोठी महत्वाची सूचना देऊन ठेवलेली आहे, की तथाकथित चमत्कार करण्याच्या शक्ती व त्या प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा यापासून साधकाने सांभाळून राहावे, किंबहुना त्याच्यापासून दूरच राहावे. रामकृष्ण परमहंस तर यापुढे जाऊन म्हणतात, की एखादा सत्पुरुष जर चमत्काराचे प्रदर्शन करत असेल, तर शक्य तेवढ्या वेगात त्याच्यापासून दूर पळून जावे. जादू व गूढ शक्ती याविषयी लहानपणापासूनच मनात आकर्षण असल्याने एवढेच नाही, तर नजरबंदी करणाऱ्या काही युक्त्या व जादूचे प्रयोग याविषयी माझे बरेच वाचन झालेले असल्यामुळे कित्येक जादूगारांना समक्ष भेटून मी इतके काही त्यांच्याकडनं आत्मसात केलेले होते,
की कॉलेजमध्ये एखाद्या छोट्या समारंभात अधांतरी तरंगणे, भारतात प्रसिद्ध असलेली दोरखंडाची जादू करणे, स्त्रीचे करवतीने 2 तुकडे करणे, असे जादूचे प्रयोग देखील मी करत असे. हवेतून विभूती, सोन्याची अंगठी, स्फटिकाचे शिवलिंग हातात काढून दाखवणे वगैरे गोष्टी माझ्यासाठी पोरकटपणा किंवा डाव्या हाताचा खेळ होता. कित्येक सत्पुरुषांना त्यांच्या शिष्यांच्या समोर हे खेळ मी करून दाखवून त्यांचा रोष ओढवून घेतलेला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ही सर्व जादू व ही तथाकथित चमत्कारांचा माझा स्वतःचाच अभ्यास असल्याने मी त्यावर भारून गेलेलो नव्हतो व त्याचे प्रदर्शन करणे हे माझ्यासाठी काही विशेष नव्हते. त्या कारणाने एखाद्या सत्पुरुषाकडून फसवले जाण्याचा मला जराही धोका वाटत नव्हता. अशी कित्येक माणसे या तंत्राचा सावज पकडण्याकरता किंवा नंतर त्या सावजाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करण्याकरता उपयोग करतात. भगवी वस्त्रे परिधान केलेल्या जादूगारांपासून न फसविला जाणारा मी आता आध्यात्मिक मार्गावरील सच्च्या गुरुचा शोध घेण्यासाठी निघण्याच्या पवित्र्यात होतो. सरशींनी आपल्याला इथे तेच सांगितलंय, की मी आता पुढे निघण्याच्या ह्याच्यात होतो. त्यामुळे कसं आहे, की ते फसले नाही. जादू किंवा चमत्कार, मंत्रतंत्र ह्यात ते कुठेही फसले नाहीत. त्यामुळे त्यांना काही त्याचा थोडासा हे झालेला नाहीये. कारण ते स्वतःच ह्याचे उद्योग करत असत. त्याच्यानंतर काय झालं, की त्यांना स्वामी तपस्यानंद भेटले. स्वामी तपस्यानंद यांनी त्यांना समग्र स्वामी विवेकानंद हा त्यांच्या संपूर्ण लेखनांचा संग्रह ज्या ठिकाणी वाचून काढायला सांगितले होते, त्या सार्वजनिक ग्रंथालयाजवळ म्युझियम गार्डन नावाची एक बाग आहे. ग्रंथालयातून बाहेर पडून मग बागेतल्या एखाद्या बाकडावर शांतपणे बसायचे. हा त्यांचा परिपाठ असे. एक दिवस बागेत मला तेजस्वी चेहऱ्याचा भगव्या वेशातला संन्यासी दिसला. कुतूहलापोटी मी त्याची चौकशी केली. एखाद्या लहान मुलासारखे निष्पाप हसत तो म्हणाला, की मी रामकृष्ण मिशनमध्ये असतो. मिशन जवळच असल्याने मला समजलं, की आश्रमाला मला भेट देता येईल का असे मी त्याला विचारले. ते म्हणाले, "नक्कीच, तू जरूर भेट द्यावीस." असे म्हणून ते हसून पुढे म्हणाले, की त्याच्याबरोबरच आमचे आश्रम प्रमुख स्वामी तपस्यानंद यांना तुम्ही भेटा. ते पण कधीतरी जरूर ये. आणि हो, माझे नाव गोलकानंद आहे. एका रविवारी मी सकाळी गेलो. स्वामी गोलकानंदांनी माझी स्वामी तपस्यानंदांजींशी ओळख करून दिली. भगवा कुर्ता, धोतर असे रामकृष्ण परंपरेनुसार त्यांचा पोशाख होता. त्यांच्याकडे बघितल्यावर एक कडक शिस्त आणि करारीपणा जाणवत होता. पण जसजसे पुढे दिवस जात गेले, तसतसे जाणून-बुजून तयार केलेल्या त्या कठोर व करारीपणाच्या दर्शनी भागामध्ये एक हळुवार प्रेमळपणा लपलेला आहे, याचा प्रत्यय मला येऊ लागलेला आहे. रामकृष्ण विवेकानंद प्रणाली व इतर बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मानवजातीची सेवा हीच खरी परमेश्वराची सेवा आहे. या स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध संदेशाचा अर्थ मला खऱ्या अर्थाने कळला. या थोर साधू पुरुषांचे मन सामाजिक दुःखे व यातना पाहून कसे घायाळ होते, हे मला जाणवले. तपस्यानंदांनी मला रामकृष्ण प्रणालीची सविस्तर माहिती देऊन रामकृष्णांचे पट्टशिष्य स्वामी विवेकानंदांच्या हाताखाली कसे थोर थोर लोक काम करत होते ते सांगितले. ते स्वतः रामकृष्णांचे थेट शिष्य व महापुरुष महाराज म्हणून ओळखला जाणाऱ्या स्वामी शिवानंदांचे शिष्य होते. श्री रामकृष्णांच्या पत्नी शारदा देवी यांचीही त्यांनी खूप सेवा केली होती व त्यांचेही आशीर्वाद त्यांना लाभलेले होते. बायको मुलासह कौटुंबिक जीवन जगत त्यांनी वेदांत मधील भोवळ येणारी अत्युच्च शिखरे गाठलेली होती व त्या प्राध्यापक बाळकृष्ण नायर यांच्याशी माझी स्वामी तपस्यानंदांनीच ओळख करून दिली. कित्येक रविवारी शंभुमुखमच्या सागर किनारी कलारीचे धडे घेण्यासाठी जाताना मी प्रोफेसर बाळकृष्ण नायर यांच्या घरी वळत असे. रामकृष्णन परमहंसाच्या लहान लहान बोधकथा सांगत अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी केलेले वेदांताच्या शिकवणीचे विवेचन मी त्यांच्याच तोंडून ऐकत असे. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी चेन्नई येथील रामकृष्ण मिशनचे प्रमुख आणि रामकृष्ण प्रणालीचे अध्यक्ष असताना स्वामी तपस्यानंदांनी अत्यंत दयाळूपणे मला रामकृष्ण मंत्राची दीक्षा देऊ केली. रामकृष्ण प्रणालीचा अनेक ठिकाणच्या केंद्रांमध्ये मी जरी सेवा केली होती,
तरी या मंत्राची दीक्षा घेण्याचे माझ्या हातून राहून गेलेले होते आणि या दीक्षादानाबद्दल मी स्वामी तपस्यानंदांचा अत्यंत ऋणी आहे. आज आपले इथे 2 प्रकरणं वाचून पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आपल्याला श्री एम यांच्या चरित्र वाचन करताना हे एक जाणवते, की त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी त्यांना मार्गदर्शनपर किंवा मदत करणारा असा त्यांना त्यांच्या गुरूंनी पाठवलेले दुसरे अनेक गुरु त्यांच्या आयुष्यात आलेले आहेत. आणि त्यांनी खूप खरं सांगते, की आपल्याला मोठ्या मनाने त्यांचा जीवनपट उलटवून म्हणजे लिहिला जात असताना आपल्यासमोर अनेक विविध प्रकारचे संन्यासी लोकं किंवा साधू लोकं कसे असतात याबद्दल पूर्ण माहिती दिलेली असते. खूप वेळा असं होतं, की आपल्या समोर खरंच खऱ्या अर्थाने संन्यासी लोकं येत असतात किंवा साधू पुरुष येत असतात. पण आपण त्यांना म्हणजे तेवढी योग्यता किंवा पात्रता आपली नसल्यामुळे आपण त्यांना ओळखत नाही. पण परमेश्वराने आपल्या पण आयुष्यात असे लोकं पाठवत असतो आणि पण आपण आपल्या थोड्याशा ह्याच्यामुळे आपण त्यांना ओळखत नाही. तरी सुद्धा आपल्याकडून कोणाचाही अनादर होणार नाही, एवढी काळजी मात्र आपण घेऊ शकतो नक्कीच, की फक्त त्या स्वामींच्या आत्म्याला आपण नमस्कार करून पुढे जाऊ शकतो. नाही पटत आहे आपल्याला सगळ्या या गोष्टी तरी सुद्धा जी व्यक्ती येते त्यातील अंतरात्म्याला आपण नक्कीच नमस्कार करू शकतो. म्हणजे आपण आपल्या कुठल्याही कर्मात वाईट कर्माची वाढ करणार नाही, हे नक्कीच. चला तर मग आपण आता 2 मिनिटामध्ये ध्यानाला सुरुवात करूया. हं. ध्यानाला बसायच्या आधी सगळ्यांनी कृपया पाण्याची बाटली किंवा पाण्याचा ग्लास घेऊन जवळ बसावे. आज पौर्णिमा आणि प्रतिपदा या दोन्हीचाही इफेक्ट आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना पा पाणी, पाण्याचा ग्लास किंवा पाण्याची बाटली जवळ घेऊन बसण्यासाठी बसलेलं उत्तम राहील. आवाज येतोय ना हो? हो, येतोय. म्हणजे रेकॉर्डिंगला येस. चला, आपण आता ध्यान स्थितीमध्ये येऊया. जिथे बसला असाल तिथे तुम्ही दोन्ही पाय एकमेकांमध्ये गुंतवा. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफा. डोळे बंद करा आणि श्वासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. आपण दीर्घ श्वसन 3दा करूया. श्वास हळूहळू आतमध्ये घ्या व सोडा. माझ्या ह्याच्यात काय आलंय? श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. आज आपण एक वेगळ्या प्रकारचे ध्यान करणार आहोत. हे ध्यान म्हणजे आज हे त्रिपुरी पौर्णिमेचे ध्यान आपण घेणार आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. आषाढी एकादशीला महाविष्णू हे ध्यानावस्थेत जातात आणि कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेला ते ध्यानातून बाहेर येऊन पूर्णपणे सृष्टीचा कारभार हाती घेतात. त्यावेळी हे 4 महिने जे आहेत, 4 महिन्यात श्री महादेव हे सृष्टीचा
कारभार बघत असतात. त्यानुसार हरिहर भेट ही वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी होते आणि श्री महाविष्णूंच्या ताब्यात श्री महादेव सृष्टीचा कारभार देतात. म्हणून वैकुंठ चतुर्दशी म्हणजे कार्तिकी एकादशी, शुद्ध एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत हे 5 दिवस मोठ्या उत्सवाचे असतात. एकादशीला श्री महाविष्णू हळूहळू जागृत होतात आणि द्वादशीला त्यांचं 1 दिवसासाठी तुलसी मातेसोबत विवाह होतो. कारण त्यांनी रामायणात तसं वचन वृंदेला दिलेलं असतं. त्यामुळे द्वापार युगात आणि आत्ता कलियुगात सुद्धा तुळशी सोबत श्रीकृष्णाचं किंवा श्री महाविष्णूचं 1 दिवसासाठी लग्न लावलं जातं. कुणी द्वादशीला, कुणी त्रयोदशीला, कुणी चतुर्दशीला आणि कुणी पौर्णिमेच्या दिवशी ते लावतं. पण हे लग्न 1 दिवसाचंच असतं, हे नक्की. त्यानंतर मात्र वैकुंठ चतुर्दशीला वैकुंठाची दारं म्हणजे द्वारं उघडी झालेली असतात आणि प्रत्यक्ष भगवान शंकर हे महाविष्णूंना त्यांचा कार्यभार देण्यासाठी आलेले असतात. त्यामुळेच हरिहर भेट ही फार मोठी मानली जाते आणि त्यामुळेच त्रिपुर पौर्णिमेचं ध्यान हे फार खूप लाभदायी असतं आणि आज त्या ध्यानाला आपण सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळीजण आता ध्यानावस्थेतच आहात, तर मन एकाग्र करा. पुन्हा श्वास 3दा घ्या आणि मी ध्यानाला तुम्हाला पुढच्या स्टेप्स सांगत आहे. तीनदा श्वास घेतलाय. आता आपण एका मंदिरात आहोत. हे भगवान विष्णू आणि भगवान शंकर असं दोघांचं पद्मनाभम टेम्पल आहे. पद्मनाभम टेम्पलमध्ये श्री विष्णू, श्री कृष्ण, ब्रह्माजी, माता लक्ष्मी आणि स्वतः शंकर भगवान उपस्थित आहेत. ती मूर्तीच अशी आहे की तुमच्या डोळ्यासमोर ह्या मूर्तीला तुम्ही आणू शकता. मी त्याचं वर्णन करत आहे. तुम्ही बघा, श्री विष्णूने आपला एक हात आपल्या डोक्याखाली घेतलेला आहे आणि आपण कसे पहुडलेले असतो तसे ते ध्यान अवस्थेत अर्ध डोळे मिटलेले पहुडलेले आहेत आणि त्यांच्या नाभीतून जे कमळ आहे निर्माण झालेलं, तर त्या कमळावर श्री ब्रह्माजी आहेत आणि श्री विष्णूंच्या ज्या हाताला घेऊन ते हाताखाली डोकं ठेवलेलं आहे, ज्या हातावर डोकं ठेवलेलं आहे, तिथे शंकराची पिंड आहे. महालक्ष्मी माता स्वयं त्यांचे पाय चेपत आहेत. ही मूर्ती अशी तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि ध्यानामध्ये तिला पहा. तुम्हाला श्री विष्णूंचं गोजीरवाणं रूप दिसत आहे. तुमच्या लक्षात येईल की श्री विष्णूंचे अर्धे उघडलेले डोळे, त्याला अर्धोन्मिलीन डोळे म्हणतात. त्यांचे किती सुंदर दिसत आहे. ते हळूहळू योग निद्रेतनं बाहेर येतात आणि शंकरजी त्यांच्या डोक्यापाशी आहेत आणि ते त्यांना म्हणत आहेत की 4 महिने मी सृष्टीचा कारभार सांभाळलेला आहे. आता तो तुम्ही तुमचा ताब्यात घ्या. असं त्यांचं
म्हणणं सुरू आहे. ते त्यांना झोपेतून उठवण्यासाठी, योग निद्रेतनं जागं होण्यासाठी सांगत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 श्वासावर लक्ष केंद्रित करा. स्वतः महाविष्णू तुमच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. कमळाचा मंद मंद सुवास तुमच्यापर्यंत अवतीभोवती दरवळत आहे. चंदनाचा सुद्धा सुगंध तुम्हाला येत आहे. तुम्ही फील करा, तुम्हाला आज चंदन, कमळ याचा सुगंध येत आहे. तुम्हाला खूप प्रसन्न वाटत आहे. तुमच्या लक्षात येत आहे की समस्त देव श्री महाविष्णूंवर पुष्पवृष्टी करत आहेत आणि स्वयं महाविष्णू तुमच्या हृदयात विराजमान झालेले आहेत. शेषनागाचा फणा डोलत आहे, कारण त्यांचे स्वामी आज योगनिद्रेतनं जागृत होत आहेत. याचा अनुभव तुम्हीही घ्या. श्री महाविष्णू चंदन किती सुंदर सुवास येत आहे. सुगंध पसरला आहे तुमच्या अवतीभोवती, तुमच्या शरीरात, तुमच्या मनात. अंतर्बाह्य चंदनाचा सुगंध तीव्र येत आहे. उग्र, अगदी उग्र. त्याचा अनुभव घ्या. तुमच्या रोमारोमात तो सुगंध पसरलेला आहे. त्यातच कमळाचा सुद्धा सुगंध येत आहे. तोही अनुभव घ्या. कारण महालक्ष्मीचं आवडतं स्थान आहे. आवडतं तिचं फूल आहे. महालक्ष्मी स्वतः कमळावरच विराजमान असते. तिथेच प्रत्यक्ष श्री महाविष्णूंचा पण वास असतो. ब्रह्मदेवाचं स्थान सुद्धा तेच आहे. हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर हे दिसत आहे. कारण तुमच्या हृदयावर, तुमच्या हृदयातील सिंहासनावर आज महाविष्णू, महादेव, ब्रह्मदेव, लक्ष्मी माता, शेषनाग हे सगळे आलेले आहेत. त्याचा अनुभव घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत, श्वास बाहेर. तीनदा श्वास आत,
श्वास बाहेर. प्रत्यक्षात श्री महादेव महाविष्णूंना सांगत आहेत, उठा आणि या पृथ्वीचा कारभार तुमचा तुम्ही हातात घ्या. किती छान वाटत आहे ना? आपल्या हृदयात हा एक वेगळ्या प्रकारचा सोहळा झालेला आहे, होत आहे. आपण आपल्या अंतःचक्षुनी हा पाहत आहोत. किती सुंदर सोहळा आहे सांगा बरं. तुम्हालाही जाणवत असेल. तुमच्या मनात आणि शरीरात लक्ष लक्ष दीप उजळलेले आहेत. आपण बाह्य देवळात हे असे लक्षदीप लावत असतो. तेच आज तुमच्या हृदयात, मनात, शरीरात, विचारात सगळीकडे ते दिवे लावा. फील करा की तुम्ही दिवे लावत आहात. श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक श्वासाच्या एकेका ह्याच्यावर तुम्ही एक एक दिवा लावत आहात. हा एक वेगळ्या प्रकारचा तुम्ही आनंद घेत आहात. तुम्ही खूप खुश आहात. खूप आनंदी आहात. सुगंधी वातावरण तुमच्या आजूबाजूला निर्माण झालेलं आहे. तुम्ही त्याचाही अनुभव घेत आहात. तुम्ही प्रत्यक्ष एक राजा जसं दुसऱ्या राजाला राज्य देतो, कारभार सांभाळ म्हणून सांगतो, तसं तुम्ही तुमच्या हृदयात प्रत्यक्षात महाविष्णूंना, महाशंकरांना पाहत आहात. ते एकमेकांकडे कसा कारभार देत आहेत, हे सुद्धा तुम्ही अनुभवत आहात. खूप आनंद, खूप प्रसन्नता, खूप दिवे, खूप प्रकाश, खूप प्रकाश, खूप प्रकाश झालेला आहे, जो तुम्ही अनुभवत आहात. कारण तुम्हीच हे सगळे दिवे लावलेले आहेत. तुम्ही तुमची आत्मज्योत जागवलेली आहे. आत्मज्योत लावलेली आहे. असंख्य दिवे, असंख्य दिवे, कोटी-कोटी दिवे तुम्ही लावलेले आहेत. कसं वाटतंय? खूप छान, खूप छान. तुम्ही इतक्या आत्म्यांसाठी हे ज्योतीचं काम केलेलं आहे. प्रत्येक आत्म्याची तुम्ही आत्मज्योत जागवलेली आहे. हे कोटी-कोटी दिवे तुम्ही स्वतः लावलेले आहेत. संपूर्ण तुमच्या शरीरात, मनात, विचारात. किती सुंदर कार्य तुमच्या हातून होत आहे. त्याबद्दल तुम्हाला शाबासकी दिलीच पाहिजे. अनुभव घ्या. अनुभव घ्या स्वतः श्री महाविष्णू राज्यकारभार हातात घेत आहेत.
महालक्ष्मी मातेला वंदन करा. तिलाही धन्यवाद द्या की महाविष्णूंसोबत स्वतः महालक्ष्मी माता पण आज तुमच्या शरीरात विराजमान झालेली आहे. आजचं हे ध्यान म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिघांचा मिलाप आहे. उत्पत्ती म्हणजे ब्रह्मदेव, स्थिती म्हणजे विष्णू आणि लय म्हणजे शंकर. आज हे तिन्ही आपल्या शरीरात जागृत झालेले आहेत. श्वासाद्वारे आपण प्रेमाच्या ज्योत जागवलेली आहे. असंख्य आत्मज्योतींबरोबर आपण संपर्क साधलेला आहे. तुमच्या डोळ्यासमोर असंख्य आत्म्यांच्या ज्योती तरळत आहेत. त्या सगळ्यांना तुम्ही पाहत आहात. प्रेमाने पाहत आहात. ओळखीचे, अनोळखी, असंख्य असंख्य आत्मज्योती. त्या सगळ्यांना तुम्ही धन्यवाद करा. त्यांच्या सगळ्यांकडे प्रेमाने पहा. त्यांना सॉरी देखील म्हणा. कारण हा फक्त त्रिपुरी पौर्णिमा दिव्यांचा सण नसून प्रत्येक आत्मज्योतीला जागवण्याचा उत्सव आहे. आणि तो आज पौर्णिमेनिमित्त तुम्ही करत आहात. तुम्ही तुमच्या हृदयातून लाखो करोडो आत्म्यांना धन्यवाद देत आहात. त्यांच्यातील आत्मज्योतीला तेवत आहात, प्रकाशमान करत आहात. तुमच्या डोळ्यासमोर हे सगळं दृश्य उभं राहिलेलं आहे. हृदयातून तुम्ही ह्या सगळ्याकडे बघत आहात. तुम्हाला फक्त आनंद, परमानंद मिळत आहे आणि त्याचा तुम्ही अनुभव घ्या. अनुभव घ्या तुम्ही ह्या सगळ्याचा. तुमच्या डोळ्यासमोर प्रकाश, प्रकाश आणि फक्त प्रकाश निर्माण झालेला आहे. हृदयातील पाण्यावर, कमळावर स्वयं श्री महाविष्णू विराजमान आहेत. महालक्ष्मी माता विराजमान आहेत. ब्रह्मदेव विराजमान आहेत. आणि या सगळ्यांच्या समोर एवढ्या आत्मज्योती आज तुम्ही लावलेल्या आहेत, जागृत केलेल्या आहेत. पुन्हा एकदा श्वासावर लक्ष द्या. श्वास आत, श्वास बाहेर. हरिहर भेट. हरिहर भेट ही तुमच्याच हृदयात झालेली आहे. तुम्हाला खऱ्या-खुऱ्या पद्मनाभम टेम्पलला जायची काहीच गरज नाहीये. तिरुअनंतपुरमला जायची देखील गरज नाहीये. कारण ध्यानाद्वारे तुमच्या हृदयात हरिहर भेट झालेली आहे. तुम्ही अनुभव घेतला आहे. तुम्हाला हे दर्शन झालेलं आहे. त्याचा फक्त ध्यानाद्वारे अनुभव घ्या. आनंद घ्या. चंदनाचा सुगंध आपल्या रोमारोमात साठवून घ्या.
तुमच्या हृदयात असलेली कमलपुष्प तुम्ही महाविष्णूंना अर्पण करत आहात. लक्ष लक्ष दिव्यांसोबत ही लक्ष लक्ष कमलदल पण तुम्ही अर्पण करत आहात. किती छान वाटत आहे ना? सगळं हृदय, संपूर्ण हृदय आपलं गुलाबी रंगाने भरून गेलेलं आहे. चंद्राचा शीतल प्रकाश देखील त्यावर पडलेला आहे. आपल्या हृदयातील जलामध्ये आपण प्रेमाचे दिवे लावलेले आहेत. एक वेगळाच वेगळाच आनंद तुम्हाला मिळत आहे. एक वेगळी अनुभूती. माहीत आहे की आपल्यातील असुरांना कसं मारायचंय. ती प्रगती आपण खूप आधीपासून करत आहोत. त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत, श्वास बाहेर. आनंदाच्या हिंदोळ्यावर आपण आपलं हृदय, आपलं मन हेलकावे खातंय. खूप वेगळा आनंद आज आपल्या तनामनात भरून राहिलेला आहे. याची जाणीव तुम्हाला होत आहे. आपल्यातीलच विष्णू तत्व, आपल्यातीलच रुद्र तत्व, आपल्यातीलच महालक्ष्मी, आपल्यातीलच ब्रह्मदेव, सगळं आपल्यातच, सगळं आतच आपल्या, याची जाणीव आता आपल्याला झालेलीच आहे. त्यामुळे बाह्य पूजा करण्यापेक्षा आपण आता मानस पूजेमध्ये मग्न होतोय. जन्मापासून मिळालेला हा श्वास, जो आजपर्यंत आपल्याला दुर्लक्षित राहिला, त्याच्यावर मात्र आपण आता काम करतोय. त्याच्यावर प्रेम पण करतोय. त्याला तेवढा सन्मान देतोय, मान देतोय, कारण त्याचं महत्त्व कळलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच तर या देवी देवता आपल्या अंतरंगात, आपल्या हृदयावर राज्य करू लागल्यात ना. जी रूपं आपण बाहेर पाहत होतो, ती आता आपल्याला आपल्याच आतमध्ये दिसायला लागलेली आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक वेळी मानसपूजेनी हा आनंद मिळवतोय. आपल्याला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाहीये. कारण सगळं आपल्या आतच आहे, ह्याची जाणीव झालेली आहे. आणि तीच जागृती आता आपण आणत आहोत. श्वासावर लक्ष केंद्रित करा.
तीनदा श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. श्वासाद्वारे आपण आपल्या हृदयात असणाऱ्या महाविष्णू, महादेव, ब्रह्मदेव, लक्ष्मी माता या सगळ्यांचे आभार मानूया. सगळ्यांना धन्यवाद करूया की त्यांच्यामुळे आज आपण एक वेगळा अनुभव ध्यानातून घेतला. त्यांना कायमच आपल्या हृदयावर विराजमान होण्यासाठी प्रार्थना करूया. आतला परमेश्वर आम्ही जाणलाय याबद्दल त्यांचे आभार मानूया. आम्ही सगळ्यांनी मिळून असंख्य कोटी कोटी आत्मज्योती जागवल्या आहेत. त्यांना प्रकाश दिलेला आहे आणि लक्ष लक्ष दिव्यांनी आम्ही तुम्हा सगळ्यांना ओवाळलेला आहे. आमच्यातील त्रिपुरासुराचा वध केलेला आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आणि परिपूर्ण झालेलो आहोत याची जाणीव आम्हाला झालेली आहे. आम्ही चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे शांत देखील झालो आहोत. शीतलता आम्ही अनुभवत आहोत आणि खरंच ती आपल्याला जाणवतच आहे. त्या सगळ्यांबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हळूहळू तुम्ही आता ध्यानातून बाहेर यायच्या प्रोसेसमध्ये या. ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचंय त्यांनी पुढे कंटिन्यू करू शकता. हळूहळू या ध्यानातून बाहेर या. हातपाय हलवा. दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करून डोळ्यावर ठेवा आणि मिळालेली ऊर्जा या डोळ्यांमार्फत पुन्हा ती आपल्या आत शरीरात जाऊ दे. या प्रक्रियेमध्ये राहा. डोळे तळहाताच्या दोन्ही तळव्यातच उघडावेत. डायरेक्ट उघडू नयेत. तुमचं हृदय आनंदाने परिपूर्ण झालेलं आहे. तुम्ही एक वेगळ्या दुनियेत आहात. खूप छान, प्रसन्न आणि शांत शीतल वाटत आहे. खऱ्या अर्थाने ही तुम्ही त्रिपुर पौर्णिमा साजरी केलेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचे सगळ्यांचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू डोळे उघडा. मिळालेला आनंद असाच द्विगुणित व्हावा हीच प्रार्थना. ध्यानातून पूर्णपणे बाहेर आलेला नसाल तर ध्यान तसेच कंटिन्यू करा. फक्त जागृत झाल्यावर पाणी प्या. बाटलीतले पाणी किंवा तुम्ही ग्लासात पाणी घेतलं असेल ते सुद्धा तुमचं तुम्ही पूर्णपणे संपवा. कारण त्याला एक वेगळी एनर्जी मिळालेली आहे आणि ती तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी फार मोठी कारक आहे. तर बाटलीतलं पाणी तुम्हीच संपवा किंवा ग्लास घेऊन बसला असाल तर ते पाणी सुद्धा तुम्हीच प्या आणि त्यालाही धन्यवाद द्या. थँक्यू मॅम.
थँक्यू. अतिशय उत्कृष्ट ध्यान झालं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कोणाला बोलायचं असेल तर आपला अनुभव नक्की शेअर करा. आवाज नाही येते दीपाली मॅम. हा थँक्यू मॅम. खूप आत्मवंदन. छान झालं ना. हो. थँक्यू. हा प्रसन्न आत्मवंदन वाटतंय. आत्मवंदन. छान झालं आजचं ध्यान. मला पण पूर्ण माझा आज वाढदिवस पण आहे. अरे वा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो, त्याच्यातनं म्हणून माझ्या हृदयात ब्रह्मा विष्णू महेशाचं आगमन केलात, त्याच्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. हॅपी बर्थडे मॅम. हा हो. happy birthday. खूपच छान. आज म्हणजे मला नंतर असं पहिलं थोडस गरम व्हायला लागलं होतं, नंतर मग हा थंड हवा अशी आली हा आणि मग तो बारीक अगदी लाईट सुगंध अगदी लाईट होता. हा. चंदनाचा जरासा असा तो हम्म. थोडासा. कारण मग ब्रह्मा विष्णू पर्यंत मी पद्मावत तेवढ्यात गेली होती ना, त्यामुळे ते हो. झोपलेलं ते काळ्या आले ह्याच्यावरचं ते आले डोळ्यासमोर आले म्हणजे. हो ते सगळं येस. इमेजिंग सगळं करून आपण हृदयात हा, बसवले जाईल. बरोबर आहे. हा. तर तुम्ही ओके. सांगितलं ते माहिती नव्हतं की शंकराचं ते